सर, नक्षलवाद्यांवर जे तुम्ही ठार केलं त्यांच्यावर जवळपास 1.5 कोटीचं बक्षीस होतं. ते भेटलं की नाही? हां, सर्व टीम मेंबर्सला ते डिस्ट्रीब्यूट झालं. इनफॅक्ट त्याच्यावर अजून शासनाने आम्हाला रिवॉर्ड दिलं होतं. आणि नक्कीच त्याच्याने जो प्रोत्साहन पैशाचं एवढं काही नाही, बट द फॅक्ट दॅट कोणीतरी रिकॉग्नाईज करतं, शासनाने रिकॉग्नाईज केलं. अनेक जणांना वेगवर्धित प्रमोशन भेटलेलं आहे. म्हणजे ॲक्सेलरेटेड प्रमोशन. एखादा व्यक्ती जो 4 वर्षात PSI बनायला पाहिजे, तो लगेच त्याला PSI बनवलं किंवा अशा टाईपचे अनेक प्रमोशन पण झाले. प्रमोशन्स पण झालेले आहेत. येस. देशातील काही मोजके काही IPS अधिकारी जे ऑन फील्ड उतरतात आणि अशा मोहिमेमध्ये सहभागी होतात. अर्थात बरेच जण होतात, पण त्यामध्ये तुम्ही नक्षली कारवाईमध्ये असता. तर तुमच्या फिटनेसची फार चर्चा असते. तर कसं फिट ठेवता स्वतःला? फिटनेस हा एक सवयीचा भाग आहे. कारण सैनिक स्कूलमध्ये आणि मिलिटरी स्कूलमध्ये राहिल्यामुळे सकाळी उठून व्यायाम करणे हे जनरली एक पॅटर्न राहिलेला आहे. त्यामुळे ॲटलिस्ट थोडं बहुत रनिंग, थोडं बहुत जिमिंग हे चालू असतं. सायकलिंग, माझं चालायचं भरपूर. लातूरला असताना याच्या अगोदरच्या पोस्टिंगमध्ये भरपूर टाईम भेटायला जातं, त्यावेळेस करू शकत होतो. अनफॉर्च्युनेटली पुणे इज कीपिंग थोडंसं लिटल बिझी, बट तरी वेळ काढून फिटनेसवर मेंटेन करण्याचा मी प्रयत्न करत असतो. सर, पहिली कारवाई म्हणजे पहिली गोळी कधी चालवली? पहिला एन्काउंटरची प्रसंग, पहिला एन्काउंटरचा. पहिला एन्काउंटर हे पहिला बेसिकली चकमक हे गडचिरोलीमध्ये झाली होती. आणि अहेरीमध्ये पोस्टिंग होती माझी. त्यावेळेस एका ऑपरेशनमध्ये आम्ही गेलो होतो. तर तिथं पण बेसिकली नक्षलवाद्यांची शस्त्र ठीक करण्याची, म्हणजे रिपेअर करण्याची एक बेसिकली युनिट होतं त्यांचं. त्याच्यावर आम्ही कारवाई केली होती. ते पूर्ण आम्ही डिस्ट्रॉय केलं होतं अबुझमाडच्या जंगलामध्ये. आणि तिथे मग आमच्यावर ॲम्बुश झाला होता त्या कारवाईनंतर. ज्यावेळेस आम्ही रिटर्न येत होतो त्यावेळेस आमच्यावर नक्षलवाद्यांनी घात घातला होता. आणि त्या घातमध्ये माझ्या एका जवानाला गोळी लागली होती पायामध्ये. आणि तिथून आम्ही वापस आलो होतो. ते पहिलं बेसिकली चकमक आमची. तुम्ही IIT पवईमधून केमिकल इंजिनियर झाला, त्यानंतर UPSC करावी आणि नंतर इकडे आलात, असं का? सो थोडंसं हे की बॅकग्राऊंड की मी सैनिक स्कूलमध्ये शिकलेलो आहे. तुम्ही मूळ कुठचे? देगलूर नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथं काही शिक्षण काही जास्त नाही आहे. त्यामुळं मग सैनिक स्कूल सातारा नावाचं एक स्कूल आहे, तिथं मला टाकलं होतं. आणि तिथून म्हणजे हा खाकी युनिफॉर्म मी त्यावेळेसपासून घालतोय. 6वीपासून मी घालत आलेलो आहे. म्हणजे तेव्हापासूनच आकर्षण होतं? तेव्हापासून ते युनिफॉर्मचं आकर्षण होतं. आणि त्यावेळेस माझा मेन प्लॅन होता की आर्म फोर्सेसमध्ये जायचा. एअरफोर्ससाठी मी ऑप्ट केलं होतं. पण 10वीला मला चष्मा लागला आणि मेडिकल एक असतं. त्यावेळेस मग आम्हाला सांगितलं की यू आर नॉट फिट फॉर एअरफोर्स, कारण ॲस्टिग्मॅटिझम आहे. आणि त्यावेळेस मग ठरवलं की आता काय करायचं. मग थोडासा विचार केला काय करावं. त्यावेळेस एका माझ्या मित्रानं सांगितलं की IIT नावाची एक्झाम असते, ते थोडं प्रिपरेशन केलं. आणि मग तिथून मग सिलेक्ट झालो. IIT बॉम्बेमध्ये गेलो, केमिकल इंजिनिअरिंग केलं. पण तो जो एक मनामध्ये एक होतं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये पुन्हा एकदा यायचं आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रयत्न केले. तुमचं प्राथमिक शिक्षण सातारा, माध्यमिक शिक्षण देहरादूनमध्ये एक मिलिटरी स्कूल आहे. मिलिटरी स्कूलमध्ये तिथे RIMC नावाचं एक मिलिटरी स्कूल आहे. तिथे मी गेलो होतो, शिकलो होतो. आणि त्यानंतर हैदराबादला तुम्ही माध्यमिक शिक्षण आणि हैदराबादला IITची कोचिंग मी केली. आणि तिथून मग IITला मी IIT बॉम्बेला गेलो. म्हणजे असे 2-3 ठिकाणी झालं. म्हणजे आई वडील त्यांचं ट्रान्सफरमुळे की कसं, काय करतात आई वडील? आई वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. आणि एक आवड होती की चांगलं शिक्षण घेत जावं. त्या अनुषंगाने मग हा सगळा प्रवास झालेला आहे.